हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मीही खूप मजेत आहे. सो तुमच्यासोबत मी आज एक गोष्ट शेअर करणार आहे, जी की आहे माझ्या साड्यांचं कलेक्शन. म्हणजे माझ्या ज्या आवडत्या ट्रेडिशनल साड्या आहेत आणि त्याच्या मागच्या आठवणी काय आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत छान छान ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्हाला कोणते कोणते ब्लॉग आवडत आहेत, नाही आवडत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कशाबद्दलचे ब्लॉग्स तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडतील हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि सजेस्टही करू शकता. सो थँक्यू. या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करते आज माझ्या ट्रॅडिशनल साडी. माझ्याकडे कोणकोणत्या ट्रॅडिशनल साड्यांचं कलेक्शन आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो कोणती साडी तुम्हाला आवडती आणि नाही आवडत हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो चला स्टार्ट करूया ब्लॉग. सो ही एक आहे कोणाची साडी, सेमी पण आहे, छान नेसल्यावरती. मला याचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलेलं आहे. ॲक्च्युली मला ओटी भरणाला म्हणजे माझ्या डोहाळ्या जेवणाच्या वेळी माझ्या मावशीने गिफ्ट केली होती. सो खूप आवडलं मला. याचा अजून या साडीला अशा पदराला गोंडे लावलेले आहेत, त्यामुळे ती पदर साडी नेसल्यावरती खूप छान दिसतो आहे. सो ही एक साडी आहे माझी खूप फेवरेट आहे. सो मी 5 ते 6 वेळा ही साडी नेसलेली आहे. मला खूप आवडते म्हणून ही एक आहे. खूप आवडते साडी. सेमी पैठणी साड्या मला खूप आवडतात. प्रॉपर पैठणी नाही आवडत. सेमी पैठणीचे काठ जे असतात ते खूप असे सुंदर असतात. तुम्ही बघतच असता याची डिझाईन कशी आहे आणि कलरही खूप मस्त वाटतं नेसल्यावरती. याचाही फोटो मी तुम्हाला दाखवेल. मी ॲक्च्युली ही गौरी गणपतीच्या वेळी गौरीसाठी घेतली होती आणि एक माझ्या चुलत बहिणीला दिली होती आणि एक मी घेतली होती. सो ही साडी नेसल्यावरती खूप छान वाटते. याचा ब्लाऊजही असाच आहे, सेम असाच, आणि काठही तसेच आहे. सो हा कलर खूप छान दिसतो, उठून दिसतो. आणि ही एक साडी आहे जी मला खूप म्हणजे माझा फेवरेट कलर आहे. खूप आवडते. रेड कलर माझा फेवरेट आहे आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशन आहे ते क्रीम कलर आणि गोल्डन कलरचं आणि त्यालाही असे गोंडे आहेत, त्याच्यामुळे छान दिसतात. याचाही फोटो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल. त्याचा ॲक्च्युली पदर आहे जो आहे तो रेड कलरचा आहे. मस्त वाटते नेसल्यावर. मला कशी वाटते? छान वाटते ना? ही मला साडी घेतलेली माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी त्यांच्या लग्नामध्ये, जी नवरीच्या बहिणीला देतात म्हणून ही साडी घेतली आणि खूप आवडली होती. ती माझ्या आवडतीची घेतली होती त्यांनी माझ्या पसंतीने. सो मला ही खूप आवडते साडी. आणि ही एक आहे जी मेन आहे. खूप आवडते मला. ॲक्च्युली याला इस्त्री केलेली नाही आहे, पण ठीक आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की मला हा खूप आवडतो कलर. ग्रीन आणि रेड हे कॉम्बिनेशनच मला खूप आवडतं. मला बऱ्याचशा साड्या माझ्याकडे ग्रीन अशा मोरपंखी आणि ग्रीनच कलरच्या साड्या आहेत, ग्रीनच्या सेटमध्ये आणि मोरपंखी वगैरे. सो ही साडी आहे माझ्या डोहाळ्या जेवणाची, म्हणजे शौर्य माझ्या पोटात होतं तेव्हा ओटी भरण्याच्या वेळी ही साडी मी घेतली होती. आणि मोस्ट ऑफ माझ्या सगळ्या साड्यांना असे गोंडे आहेत आणि मला जास्त भरलेली साडी अजिबात आवडत नाही. सिम्पल साधी गोंडे असे. रेड कलर माझा फेवरेट आहे. मी तुम्हाला आत्ताच मागच्या साडीच्या वेळेस सांगितलं. सो रेड आणि ही ग्रीन कलरची साडी माझी ओटी भरण्याची. याचाही फोटो मी तुम्हाला दाखवे, लावेल इथे साईडलाच. सो तुम्ही नक्की बघा. आणि नेक्स्ट आहे की सेम सेमी पैठणी मी मगाशी तुम्हाला दाखवली, त्याच्यामध्येच सेम आहे जी की आहे सेम आहे. काठही सेवा आहे त्याची. मला खूप आवडते ही साडी आणि ती ही साडी खूप आवडते. मी बऱ्याच वेळा नेसली आहे आणि याचा फिरता कलर असून मला खूप आवडते ही साडी. म्हणजे मी कोणालाच सांगू नाही शकत एवढी ती मला आवडते आणि देऊ नाही शकत मी. त्यामुळे ही साडी इतकी जगून ठेवल्यात ना, तर 2 इतर साड्या. आणि ही साडी मी ॲक्च्युली कधी घेतली होती म्हणजे काही आठवत नाही आहे, पण हां, दिवाळीला घेतली माझ्या सासूबाईंना रेड कलरची आणि मी ही एक घेतली होती, जो कलर मला खूप आवडला होता. कशी वाटते? छान वाटते. सेम याचा ब्लाऊज पण असाच आहे. मी ब्लाऊजचं वेगळं तुम्हाला नक्की डिझाईन किंवा काही ह्याचे पॅटर्न केलेले आहेत
ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल की याचे ब्लाउजेस कसे आहेत ते. सो ही एक साडी आहे माझी खूप फेवरेट आहे. याचाही फोटो मी तुम्हाला लावेल या स्क्रीनवरती व्हिडिओमध्ये. सो मी अशा या फोल्डरमध्ये ठेवलेले आहेत त्याचं ब्लाऊज आणि साडी, जे एकमेकांनी मला लगेच सापडेल म्हणून. ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला नंतर दाखवेल. आता मी फक्त साड्या शेअर करते त्याच्या की माझ्या फेवरेट आहेत त्या. आणि ही एक आहे माझ्या लहान बहिणीच्या लग्नातली. ही पण माझ्या आवडीने घेतली होती, जी ती मला आवडते. पिंक कलर सेम होती दोघींची साडी. तिच्या लग्नातली तर तिची जी शालूची कलर होता तो सुद्धा असाच होता. आणि अनफॉर्च्युनेटली आणि कोइन्सिडन्सली दोघींच्या सेम साड्या झाल्या होत्या. सो ही आहे त्याच्यावरती गोल्डन प्रिंट आहे. तुम्हाला सो ही एक माझी फेवरेट साडी आहे आणि हलकी आहे, खूप हलकी आहे. ती तुम्ही 5 ते 10 मिनटात लगेच नेसू शकता. जास्त त्याला वेळ नाही लागत. ज्या काठापदराच्या असतात साड्या त्यांना बराच वेळ लागतो. काही वेळा की त्याच्या पिनात तुम्ही फुटतात त्या साड्या. सो ही खूप हलकी आणि छान साडी आहे, जी की माझी फेवरेट आहे. सगळ्याच साड्या माझ्या फेवरेट आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. नेक्स्ट ही एक साडी आहे जी मला ओटी भरण्याला दिली होती. ओटी भरण्यामध्ये मी बरेच वर्ष वापरली नाही, पण मागच्या वर्षी याचा मी ब्लाऊज शिवला आणि ती वापरायला काढली. माझ्याकडून जास्त करून साड्या घालणं होत नाही. जर काही फंक्शन असेल किंवा काही घरात फंक्शन किंवा कोणाचं लग्न वगैरे असेल आणि सणासुदीलाच घालणं होतात जास्त करून ह्या साड्या. सो मी जास्त वापरत नाही साड्या, त्यामुळे बऱ्याच साड्या तशाच पडल्या ज्याचे ब्लाऊज शिवलेले नाही आहेत, मी स्टिच नाही केलेले. सो ही एक साडी आहे, त्याचंही गोल्डन कलरचं असं काठ आहे आणि छान वाटते ही नेसल्यावरती. फ्रेश कलर वाटतो आणि ही मागच्या दिवाळीमध्ये नेसली होती. ह्याचा फोटो मी तुम्हाला लावेलच, जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. सो घातल्यावरती पण खूप छान दिसते साडी. ही पण खूप अशी लाईट वेटेड आहे, त्यामुळे छान वाटतं घातल्यावर. सो अजून ही आहे फेवरेट साडी माझी खणाची. ही आहे खणाची साडी. ही पण मला ओटी भरण्याला दिली होती माझ्या मम्माने. ती पण माझ्या आवडीनेच घेतली होती, कारण त्या सगळ्या म्हटलं तू घालणार असशील तर तुझ्या आवडीनेच घे, म्हणजे तुला डबल सेम साड्या नको. सो हा एक असा मेहंदी कलर आणि त्याच्या सोबत जांभळा कलर असा आहे. तो ॲक्च्युली व्हिडिओमध्ये निळा दिसत असेल, तर हा जांभळा आहे कलर. याची बॉर्डर अशी आहे. सो ही एक साडी आहे आणि त्यालाही असे गोंडे आहेत. मला असे गोंडे छोटे गोंडे असलेली साड्या खूप आवडतात. सो ही एक साडी आहे, त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवण्यामध्ये नेसल्यावरती कशी दिसते. स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसतच असेल. ही एक साडी आहे. माझ्याकडे हा कलर नव्हता म्हणून मी घेतला होता. माझ्या सासऱ्यांची 61ची मोठी बर्थडे पार्टी होती. सो ते करून मी साडी घेतली होती. सो ही अशी साडी आहे. कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं आणि त्यावेळेस हा ट्रेंड खूप चालू होता, त्यामुळे मला ही मी घेतली होती. याचं ब्लाऊजही मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लाऊजची डिझाईन आणि कलर्स साडी पण दाखवेल की याच्यावर ब्लाऊज. आणि मेन साडी तर राहूनच गेली, जी की आहे माझ्या लग्नातली. ही मला खूप आवडते. मला कलर एवढा आवडला होता. सो ही आहे माझ्या लग्नातली साडी. ही आहे अशी बॉर्डर आहे. नेसल्यावर खूप छान वाटते. त्याचाही फोटो मी भेटला तर मी तुम्हाला नक्की दाखवेन या व्हिडिओची. आहे माझ्या पहिल्या संक्रांतीची, लग्नानंतरची पहिली संक्रांत होती तेव्हाची ही साडी आहे.
आता त्याला 9 वर्ष झाले आहेत. सो ती अशी झालेली आहे ते फोल्डरमध्ये ठेवून आणि मला खूप आवडते. सो मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी ही पण साडी. सो ही आहे ब्लॅक आणि अशी येलो कलरची बॉर्डर आहे त्याला. माझं ब्लॅक खूप फेवरेट कलर आहे. लग्नाच्या आधी सगळं ब्लॅकच घालायचं आणि आत्ताही मी ब्लॅकच घातलेलं आहे व्हिडिओ शूट करताना. सो ही एक आहे साडी. अजून एक घेतली होती संक्रांतीला 2 साड्या मी. जी मला खूप आवडते कारण ग्रे ग्रे आणि ब्लॅक कॉम्बिनेशन खूप भारी वाटतं आहे ग्रे आणि ब्लॅक कॉम्बिनेशन. म्हणून मी साडी घेतली होती. सो अगोदर आहे ग्रे कलरचा आणि सो या होत्या माझ्या आवडत्या साड्या ज्या की मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि त्याच्या मागची आठवण आणि कधी घेतल्या होत्या, कशा घेतल्या होत्या हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडली आहे आणि कसं वाटलं तुम्हाला साड्या आणि माझं लूक पण या साडीवरचे. ॲक्च्युली व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला भरपूर गाड्यांचा आवाज आहे कारण की माझ्या बेडरूममध्ये मी हे शूट करत होते साड्यांचं कलेक्शन आणि इकडे ॲक्च्युली जवळच खिडकी आहे आणि रोड आहे त्याच्यामुळे गाड्यांचा आवाज खूप आलेला आहे. सो त्याबद्दल सॉरी. सो कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्की मला कळवा कमेंट